या देशात दोन गोष्टींना कधीच दुष्काळ पडत नाही. एक म्हणजे लोकांच्या अडचणी आणि दुसरं म्हणजे त्या अडचणींवर उपाय सांगणारे लोक. नोकरी लागत नाही, उपाय आहे. लग्न जमत नाही, उपाय आहे. व्यवसाय चालत नाही, उपाय आहे. आणि जर काहीच समस्या नसेल तर समस्या निर्माण करून त्यावरही उपाय आहे. अशाच उपायांच्या पावसात पुण्यासारख्या शहरात जन्माला आला एक महान ज्योतिष. पत्रिका बघण्यापेक्षा स्वतःची जाहिरात कशी करायची हे त्याला जास्त चांगलं माहीत होतं. ग्रहांची भाषा कळते का नाही माहीत नाही, पण आपला टिऱ्या कसा बडवून घ्यायचा, स्वतःचाच उदो उदो कसा करून घ्यायचा, ही कला मात्र त्याला अफाट अवगत होती. आणि मग सुरू झाला एक खेळ. मोठमोठे बोर्ड, भडक जाहिराती आणि जगप्रसिद्ध या शब्दाने सजलेलं एक व्यक्तिमत्व. लोकांच्या डोळ्यात धूर टाकत स्वतःचेच ढोल बडवत हा माणूस इतका वर पोहोचला की काही जण तर त्याला ग्रहांपेक्षाही मोठं समजू लागले. मनात आले, हे इतके प्रस्थ माजवून बसलेला, ते देखील पुण्यात, हा ज्योतिषी बुवा आहे तरी कसा? शोध घ्यायचे ठरवले. आणि मग घडला एक धमाल किस्सा. एका 100% सत्य घटनेवर आधारित हा किस्सा. त्याचा आजचा हा भाग 2. त्याचे असे झाले. मान्य, 1-2 मिनिटांच्या चुकीने भावचलित पत्रिकेतल्या भावांच्या मिनिट सेकंदांमध्ये अगदी किंचितसा फरक दिसेल. ग्रहांच्या स्थितीत, अगदी चंद्राच्या स्थितीतही पडलेला फरक अगदी लक्षात सुद्धा येणार नाही इतका सूक्ष्म असेल. पण ज्या ठोकळा पत्रिकेवरून तुम्ही ज्योतिष बघत आहात त्यात या चुकीने ढिम्म सुद्धा बदल होणार नाही. आम्ही असलीच पत्रिका बघून अचूक भविष्य सांगतो. कागदांच्या एका ढिगाकडे बोट दाखवत. तो पहा पुरावा. लोकांची आलेली पत्रे, पेपरात मासिकात छापून आलेल्या लेखांची कात्रणे, सगळे आपल्या समोर आहे. ते सर्व लोक काय खोटे बोलत आहेत का? ते पुरावे ठेवा बाजूला. इथे हातच्या काकडांना आरसा कशाला? माझे भविष्य सांगा. ते कधी सांगणार? गोखले, अहो ज्योतिषात अशी गडबड घाई करून चालत नाही. आस्ते आस्ते एक एक पदर उलगडत सत्यापर्यंत जायचे असते. कसले सत्य? अहो सत्य म्हणजे विधी लिखित. आपल्या प्राक्तनात काय लिहून ठेवले आहे ते. हो ना, मग तेच सांगा ना. केव्हाच विचारून राहिलोय आणि तुमचे आपले दुसरे 4 हात चालले. त्याचे असे आहे गोखले, ते जाऊ द्या. आता तुमची इच्छा आहे ना, मग आपण डायरेक्ट तुमच्या प्रश्नालाच हात घालू. हे बेस्ट बोललात. प्रश्न काय होता तुमचा? खुर्चीवरून जवळजवळ कोसळण्याच्या बेतात असताना कसे बसे स्वतःला सावरत मी चक्क ओरडलोच. काय काय होता तुमचा प्रश्न? अहो, अपॉइंटमेंट घेतानाच मी तो सांगितला होता ना. त्याचे काय आहे? मला रोज इतके फोन येतात ना की सगळे डिटेल्स लक्षात ठेवणे अवघड जाते. मग लिहून का ठेवत नाही? लिहिलेले असतेच हो, पण ते लिहून ठेवलेली वही शिंची कोठे ठेवली ते आत्ता आठवत नाही. कमाले. व्यावसायिक ज्योतिषी तुम्ही, मग किमान जातकाने दिलेली माहिती, जातकाने विचारलेले प्रश्न यांच्या नोंदी सहज हाताशी राहतील अशी व्यवस्था असायला पाहिजे ना. वाह राजे, आता मी व्यवसाय कसा करावा याचे धडे देणार का मला? तुम्हीच ही वेळ आणलीत नाही का? ज्योतिषी बुवा चिडचिडे झाले. पुढे झुकून त्यांनी एक दोरी 2-3दा जीव खाऊन खेचली. ही तीच दोरी जी छायाच्या खोलीतली पूजेची घंटा वाजवत होती. बाहेर घंटानाच झाला. लगेचच खार खारा टार टार खरक खरखर किर कुई खटोऱ्याक असा खुर्ची सरकवल्याचा कर्णकटू आवाज. मग धप धप पावलांचा आवाज. त्या जुरासिक पार्कवाल्याने छायाच्या पावलांचा हाच धप धप आवाज डायनोसॉरसाठी वापरला असावा असा मला अजूनही संशय आहे. छाया आत आली. चेहऱ्यावर तेच ते कुप्रसिद्ध पुणेरी साला काय कटकट आहे छापाचे तुच्छ तिरसट भाव झळकत होते. अगं, यांची माहिती लिहून ठेवलेली वही कोठे आहे? छाया जीभ चावत बाहेर पडाली. आता खार खारा टार टॅक पार डॉर कुई ट्रॅक असा ड्रॉवर खेचल्याचा कर्कश आवाज आणि नंतर खार खरार खर टार डार थॉड फाट असा ड्रॉवर थाडकन बंद केल्याचा कर्णकटू आवाज सांगत होता की बाबा कदमांची कादंबरी चांगलीच रंगात आलेली असणार आहे. छायाचा रसभंग होणे साहजिकच आहे म्हणा. छाया आत आली. तिच्या हातात तीच ती सुरुवातीला बघितलेली चतकोर शाळकरी वही. अगं, ही अपॉइंटमेंटची वही दिसतीये. जातकांची माहिती लिहिलेली वही कोठे आहे? सर, ती वही तर तुमच्याकडेच या टेबलावरच तर असते नेहमी. शोध जरा. छायाने शोध कार्य सुरू केले आणि धुळीचा एकच खणाका उसळला, एखादे जुने बांधकाम पाडताना उसळतो तसा.
काय होते आहे ते कळायच्या आतच टेबलावरचा तो पुस्तकांचा मोठा ढिगारा जमीनदोस्त झाला. पुढे 9/11ला वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टावर कोसळतानाचे फुटेज पाहताना मला देजावू झाला. पुस्तकांच्या ढिगाऱ्या पाठोपाठच टेबलावरच्या फायली पण धराशायी झाल्या. या दणक्याने कागदाच्या गठ्ठ्यांवर ठेवलेली वजने अस्ताव्यस्त झाली आणि मग खोलीभर कागदच कागद पसरवण्याचं काम पंख्याने इमाने इतबारे बजावले. ते जरा सावरत असतानाच ठण 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 ठणाणा करत टेबलावरच्या स्टीलच्या भांड्याने जमिनीकडे धाव घेतली. अगं जरा हळू. ज्योतिषीबुवा छायावर खेकसले. शेवटी मलाच राहवले नाही. अहो राहू द्या, नसेल सापडत तर. नाहीतरी पत्रिका मीच सांगितली होती ना. प्रश्न काय होता ते पण पुन्हा एकदा सांगतो. मी हे एवढे बोलायचा अवकाश छायाने सरांच्या परवानगीची वाट न पाहता खोलीबाहेर धाव घेतली. बाबा कदमांची कादंबऱ्या एवढ्या रंजक असतात. इकडे ज्योतिषीबुवा कपाळावरचा घाम पुसत म्हणाले, असे सहसा होत नाही. त्याचे काय झाले, गेल्या आठवड्यात आमच्या परिषदेचे अधिवेशन होते. मोठा जंगी दणक्या कार्यक्रम झाला. आपले ते हे अध्यक्ष होते. दूरदर्शनवर बातम्यात दाखवले थोडेसे. आता त्यावेळेच्या गडबडीत इथल्या सगळ्या कागदपत्रांची जरा उलथापालथ झाली खरी. मी पुढे सरसावलो आणि एखाद्या सरायतासारखा समोरच्या कागदाच्या ढिगातला एक चतकोर पाठकोरा कागद उपसला. ते दोरी बांधलेले पेन शेजारीच होते. हे एक बरे केले होते. पेनला दोरी बांधलेली असल्याने ते बिचारे लगेच सापडले तरी. माझा तो काय प्रश्न, लिहून काढला आणि कागद ज्योतिषी बुवांकडे सरकवला. अक्षर छान आहे हो तुमचे, अगदी मोत्याचे दाणे. हे माझ्या पत्रिकेने ओरडून कसे काय सांगितलं नाही? माझा जरा खवचटपणा. या ज्योतिषी बोगस आहे याची एव्हाना खात्री पटलीच होती. 51 रुपये पाण्यात गेल्याची खंत विसरून आता मी हे सगळे करमणुकीच्या अंगाने घ्यायचे ठरवले होते. ज्योतिषाला माझा टॉन्ट समजला का नाही कोण जाणे. त्याचे पत्रिकेकडे पाहणे, डोळे बंद करून पुटपुटणे, मध्येच त्या महाराजांच्या तसबीकडे नमस्कार करणे चालूच होते. काही क्षण स्तब्धतेत गेले. त्या पंख्याच्या कर्कश आवाजाने सुरुवातीला माझे डोके उठले होते, पण आता त्याची सवय झाली होती. त्या कुबट वासाचेही तसेच. मी कान टवकारून ह्या ज्योतिषाचे नव्हे, त्याच्या त्या महाराजांच्या तोंडून आता कोणती भविष्यवाणी बाहेर पडते याची आतुरतेने वाट बघत होतो. असेच आणखी काही क्षण गेले आणि एक दीर्घ उसासा टाकून लांब चेहरा करत ज्योतिषी बुवा बोलते झाले, कठीण आहे. काय? तुम्हाला अपेक्षित असलेली घटना आणि योग नाहीत. घटना घडणार नाही? अगदी तसेच काही नाही. एका अंगाने विचार केला तर घटना घडण्याचे योग पण आहेतच की. घटना घडेल पण काय सांगावे. पण दुसऱ्या अंगाने विचार केला की वाटते ऐनवेळी कोणीतरी बिब्बा घालणार. म्हणजे शेवटी नेमके काय घडणार? कठीण आहे. ते सांगून झालंय. अहो म्हणजे नक्की सांगणे कठीण आहे असे म्हणायचे मला. अहो ही काय फिरवा फिरवी चालवली आहेत. जे काही आहे ते स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दात सांगता येणार नाही का? मी तरी काय करणार, ग्रहांचा कौलच तसा आहे ना. तसा म्हणजे? त्याचे असे आहे, घटना घडवून आणणारे ग्रह आणि घटनेच्या विरोधात असलेले ग्रह ह्यांच्यात जोरदार रस्सीखेच होणार आहे. रस्सी खेच होऊ दे, नाहीतर सूर पारंब्या. शेवटी जिंकणार कोण? अहो घटना घडणार किंवा नाही शेवटी तुमच्या प्रयत्नांवरच अवलंबून असणार नाही का? मग त्या रस्सी खेचीचे काय? ती नियती घेत असलेली तुमची परीक्षा असे समजा. आता ही नियती कुठून आली? तीच ती सगळ्याची करती करवती शक्ती. म्हणजे ती आदिमाया का काय म्हणतात ती? तसे नव्हे हो. मग या कोणत्या मॅडम? अहो मॅडम काय म्हणता, तो एक सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. आता हे काय नवीन? नवीन नाही, जुनेच आहे. तुमच्या विज्ञानाला आत्ताशिक पटायला लागले ते. अहो काय बोलताय तुम्ही हे? कशाचा कशाला मेळ नाही. ग्रहांचे कौल असेच असतात. त्याचा अर्थ आपणच लावायचा असतो. मग हे अर्थ लावायचा कोणी, मी का तुम्ही? आमचे हे रोजचेच काम आहे. होय ना, मग एकदाच काय तो अर्थ लावा आणि सांगून सोडा भविष्य. अरेच्छा, अर्थ सांगितलाय ना तुम्हाला त्याचा. कधी? योग आहेत म्हणालो नव्हतो. पण योग नाहीत असेही म्हणाला होतात ना. मग नेमके काय समजायचे मी? इथेच तर खरी ज्ञानबाची मेख आहे. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे? गॉगरच्या काचांचा रंग बदलला की समोरच्या दृश्याचे जसे रंग बदलतात अगदी तसे आहे हे. मला अजूनही कळले नाही. सोपे आहे. असे समजा, तुम्ही करत असलेले प्रयत्न म्हणजे गॉगलच्या काचा आणि प्रयत्नांची दिशा बदलणे, गती वाढवणे म्हणजे काच बदलणे. तुम्ही प्रयत्नरूपी काच बदलली की अपेक्षित घटना घडलीच म्हणून समजा. अहो काहीही काय सांगता. हे सगळे अध्यात्म आहे बरं का गोखले. अध्यात्म आणि ज्योतिष काही वेगळे नाहीत. तुमचे अध्यात्म घाला चुलीत जरा व्यावहारिक पातळीवर येऊन बोला ना. इकडे माझा संयम ढळत चालला होता, तर इकडे ज्योतिषीबुवा शांतपणे चष्म्याच्या काचा पुसत होते. निवांतपणे चष्म्याच्या काचा पुसून चष्मा डोळ्यावर स्थानापन्न करत ज्योतिषीबुवा म्हणाले, नास्तिक दिसताय. चालायचेच,
पण पटेल, एक ना एक दिवस पटेल हे सगळे तुम्हाला. इथे मी आस्तिक आहे का नास्तिक हा प्रश्नच उद्भवत नाही. मी एक प्रश्न विचारला होता, त्याचे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने काय उत्तर आहे हे मला जाणून घ्यायचे होते. तुम्ही एकतर ते उत्तर दिलेच नाहीत, वरतून ज्ञानोबाची मेघ काय, नियती काय, सेंट्रिफ्युगल फोर्स काय, रस्सी खेच, गॉगल, चकाचा, दगड आणि धोंडे, काहीही तोंडाला येईल ते सांगत सुटलाय. काय बोलता आहात गोखले तुम्ही? मी काहीच भविष्य सांगितले नाही. अहो, मग इतका वेळ मी काय सांगत होतो? हे जे ठोकळाबाज, दोन्ही डगरींवर हात ठेवणारे, अंदाजपंचे दाहोदरसे असे जे काही सांगताय त्याला तुम्ही भविष्य म्हणता? कमाल आहे. शनिवार वाड्यासमोरचा एखादा पोपटवाला कुडमुडा सुद्धा याहूनही बरे भाकीत अवघ्या 5 रुपयात करेल. तुम्ही तर चक्क 51 रुपये वाजवून घेतलेत. निदान त्याला साजेसे असे काहीतरी नीट अभ्यास करून सांगा ना. अहो, कोणाशी तुलना करता आमची? तुमचे नाव ऐकून आलो होतो आणि आता हे असले काही तुमच्याकडून ऐकायला मिळाल्यावर तुलना होणारच ना. मी बघतोय अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे चुकीचे, असंबद्ध आणि गोलमगोल. ज्योतिषात नक्की ठोस असे काही नसते. मला माहिती आहे, ज्योतिष शक्यता प्रॉबॅबिलिटीज सांगते, पण म्हणून तुम्ही अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन काहीही थातूमातूर सांगत सुटायचे. इतकी वर्षे ज्योतिषात घालवल्यानंतर सुद्धा पत्रिकेचा नीट अभ्यास करून आत्मविश्वासाने एकच एक ठाम असे उत्तर का देत नाही? जास्तीत जास्त काय होईल? उत्तर चुकेल, हरकत नाही. चुका सगळ्यांच्याच हातून होतात. पण उत्तर चुकेल या भीतीपोटी तुम्ही सगळ्याच शक्यता वर्तवून मोकळे झालात. छापाही तुमचाच आणि काटाही तुमचाच. आता यातले काहीतरी एक होणारच. मग परत तुम्ही म्हणायला मोकळे, बघा मी सांगितले होते तसेच झाले की नाही. ते अभिप्राय किंवा पडताळे दाखवताय ते असेच मिळवलेत का? रागू नका गोखले. शास्त्राच्या म्हणून काही मर्यादा असतात ना. या शास्त्राला मर्यादा आहेतच, मी कोठे ते अमान्य करतोय. पण शास्त्राच्या मर्यादा माहिती असताना ज्या प्रश्नांची उत्तरे या शास्त्राद्वारे देता येणार नाहीत ती देण्याचा घाट का घालता? सरळ या प्रश्नाचे उत्तर मला देता येत नाही म्हणून मोकळे का नाही झालात? आणि काय उठसूट त्या महाराजांचे नाव घेत असता तुमच्या तोंडून बोलणाऱ्या या अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजाला कसल्या आल्यात शास्त्राच्या मर्यादा? आता तुम्हाला कसे समजावायचे? त्याची गरज नाही. गोखले, खरे तर असले प्रश्न आम्ही जन्मकुंडलीवरून सोडवतच नाही. असल्या प्रश्नाला प्रश्नकुंडली सगळ्यात बेस्ट. मग प्रश्नकुंडलीच मांडायची होती ना, त्यात कोणती अडचण होती? मी तर काही अडवले नव्हते ना. त्याचे काय आहे गोखले? एकाच बैठकीत आम्ही दोन्ही कुंडल्या तपासत नाही. प्रश्नकुंडली का जन्मकुंडली हा चॉईस तुमचाच होता. शेवटी मला प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशी मतलब होता ना. गोखले, तुम्ही असे करा, बाहेर सांगून एक नवीन अपॉइंटमेंट घ्या. आपण कृष्णमूर्ती पद्धतीने तुमचा प्रश्न तपासू. एकदम ॲक्युरेट उत्तरे मिळतात. कृष्णमूर्ती पद्धती हे आधी का नाही केले? आता परत नव्याने अपॉइंटमेंट घ्या म्हणताय म्हणजे परत नव्याने पैसे भरायचे का? हो, तशी आमची सिस्टीमच आहे. तसे प्रश्नकुंडलीला मी कमी मानधन घेतो. प्रश्नकुंडली बनवणे आणि उत्तर देणे असे दोन्ही मिळून फक्त 100 रुपये. निर्लज्जपणाचा कळस आहे हा. काही नको, झाले तेवढे बास झाले. तुम्हीच म्हणाला होतात ना, पुण्याचे ज्योतिषी वाईट नाहीत. आता काय सांगू मी लोकांना? तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढताय. ओ बास करा, आता जास्त वादविवाद नको. येतो मी पुण्याचा नाही, मी पुणेरी नाही, तरी या वेळेला मात्र मी तो कुप्रसिद्ध पुणेरी तुच्छतेचा भाव तोंडावर आणत त्या ज्योतिषी बुवांकडे एकदाच बघितलं. जाताना त्या लाकडी फळकुटाच्या पार्टिशनला कचकचित लाद घालत असा दरवाजा उघडला की त्या आवाजाने दचकून छाया थरथर कापत उभी राहिली होती. कसे बसे बूट पायात सरकवले, धाडाधाड जिना उतरत रस्त्यावर आलो. एक दीर्घ मोकळा श्वास घेतला. फुटपाथवरचा त्या दिव्याचा खांब मला का कोणा ठाऊक एकदम सुंदर दिसायला लागला. समाप्त.